कुटे ग्रुपची ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी केज शाखा आपण पाहतोय। गेली अनेक महिन्यापासून हेच ते गोरगरीब कस्टमर आहेत जे आज बँकेच्या दारात उभा आहेत। गेली काही दिवस बँकेनं वेगवेगळ्या तारखा दिल्या होत्या, त्यानुसार मागच्या 2-4 दिवसाखाली बँकेनं आपलं शटर उघडलंही होतं। मात्र पुन्हा 3 दिवसापासून ज्या लोकांना त्या दिवशी काही टोकन वगैरे दिलेले आहेत, त्यानंतर पुन्हा एकदा हे शटर बंद झालेलं आहे। विषय हा आहे, ठीक आहे, हा एक लोकांचा व्यवहार असला तरी हा शासन आणि संबंधित यंत्रणा यांच्या देखरेखीखाली होतो हे आपल्याला माहिती आहे। या देशात कोणतीच गोष्ट ही अशीच चालत नाही आहे, बेकायदेशीर नाही आहे। परंतु जर या पतसंस्थेनं किंवा या क्रेडिट सोसायटीने अशा गोरगरीब लोकांचे एवढे घेतलेले पैसे जर वेळेवर परत केलेले नसतील तर जबाबदार कोण आहे? शेवटी लोकांना फक्त एखादी बँक किंवा एखादी क्रेडिट सोसायटी किंवा एखादी पतसंस्था हे शासन मान्य आहे असं वाटतं। खरं तर या बँका नाही आहेत, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे। या क्रेडिट सोसायटी आहेत मल्टीस्टेट, ज्यांच्यावर RBI किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कुठलंही नियंत्रण नाही आहे आणि त्याचमुळं कदाचित या लोकांना अशा प्रकारच्या म्हणजे सामान्य आणि गोरगरीब लोकांच्या पैशाशी खेळण्याचा हा अवसर मिळतो। या ठिकाणी आम्ही बघतोय की गेले अनेक दिवसापासून हे लोक या ठिकाणी चक्रा मारत आहेत। मात्र या ठिकाणी बँकनं आता शटर बंद करून पुन्हा एकदा या ठिकाणी हे लोकांच्या मनातील शंकेला खूप मोठा वाव दिलेला आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी या खरं तर बँक या क्रेडिट सोसायटीवर किंवा या पतसंस्थेवर आपण म्हणूया लोकांचा अपार विश्वास होता, म्हणून इथल्या गोरगरीब लोकांनी मोठ्या प्रमाणात या बँकेत आपली गुंतवणूक केलेली आहे। खरं तर आता अनेक दिवसापासून हे गोरगरीब लोक ज्यांचं खरं तर हातावरचं पोट आहे, बँकेच्या व्यवहाराबद्दल किंवा पतसंस्थेच्या व्यवहाराबद्दल फारशी माहिती नसणारेही लोक आहेत। या लोकांना असं वाटतं की 4 पैसे कुठंतरी गुंतवले तर आपल्याला अधिक मिळतील आणि ते अतिशय विश्वासानं अशा प्रकारची गुंतवणूक करतात। खरं तर कुटे ग्रुप आम्हालासुद्धा वाटलं होतं, ज्या दिवशी या बँकेच्या समोर रांगा लागल्या त्यावेळेस आम्ही स्वतः आमच्यासारख्या काही वैचारिक लोकांनी, ज्यांना वाटतं की समाजामध्ये काही चांगलं काम करणाऱ्याचं अस्तित्व टिकावं, अशा काही लोकांनी कुटे ग्रुपची बाजू घेऊन हे सांगितलेलं होतं की कुटे समूह हा लोकांचे पैसे ठेवणार नाही आणि त्यांनी पुढे तसं आश्वासनही दिलं। अनेक वेळा त्यांनी लोकांच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ टाकून तारखाही दिलेल्या आहेत। त्यानुसार त्यांनी कालच्या 1 आठवड्यामध्ये त्यांनी दिलेल्या तारखानुसार बँक या आपल्या मल्टीस्टेटचे हे शटर उघडलेसुद्धा होते। मात्र पुन्हा आपण बघतो या लोकांना फक्त टोकन दिलेले आहेत। कालच्या 11 तारखेचे टोकन आता आपण बघणार आहेत, काही लोकांचे 11 तारखेचे टोकन दिलेले आहेत। मात्र त्यांना काल बँक ही जी ज्ञानराधा मल्टीस्टेट ही आहे ही बंद होती। अशा प्रकारे लोकांचा सस्पेन्स असा वाढू लागलेला आहे। यांचे आश्वासन ठीक आहे, एखाद्या वेळेस त्यांना द्यायचं असेलही, परंतु जर द्यायचंच आहे तर प्रयत्न करून लवकर द्यायला पाहिजे, कारण लोकांचा आता विश्वास उडत चाललेला आहे। गोरगरीब लोक आहेत, शेवटी करणार काय हा प्रश्न आहे। ते दररोज फक्त येऊन बसण्याचं काम करतात। आमचा प्रश्न हा प्रशासन व्यवस्थेला सुद्धा आहे। केवळ लोकांना कळत नाही का पैसे कुठं गुंतवायचे, एवढं बोलून जमणार नाही। इतका शिकलेला समाज आमचा नाही आहे की नेमका कोणत्या क्रेडिट सोसायटीला गव्हर्नमेंटचं संरक्षण आहे किंवा RBIचं संरक्षण आहे, कोणत्याला नाही। एवढा अभ्यास करणारा समाज आणखी नाही आपला। त्याला फक्त एवढंच कळतं, मेहनतीचे 4 पैसे मिळवले तर कुठंतरी जास्तीचं व्याज मिळतं, तिथं ते टाकावेत। मात्र त्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अशा असंख्य जर यंत्रणा असतील तर यांच्यावर नियंत्रण करायला लोकप्रतिनिधी कुठं गेलेले आहेत? फक्त निवडणुकीपुरते आपण आहात का? आपण फक्त असं म्हणणार आहात का लोकांनी कुठं पैसे टाकावेत, विचार करून टाकावेत? शेवटी तुम्ही ज्या लोकांचं नेतृत्व करता, लोकप्रतिनिधित्व करता, त्या लोकांची सुरक्षा ठेवणं तुमचं काम आहे। आज इथले अगदी नगरसेवकापासून आमदार, खासदार सगळ्यांची जिम्मेदारी आहे या लोकांचा पैसा परत मिळवून देण्याची, कारण शेवटी याच्यावर काही ना काही शासनाचं नियंत्रण आहे। या शासनावर नियंत्रण ठेवणारी जी यंत्रणा आहे ती लोकप्रतिनिधी आहेत, शासन आहे, विरोधी पक्ष आहे। या दोघांची जिम्मेदारी आहे केस तालुक्यातील या लोकांचे पैसे तात्काळ मिळवून देण्याची। जर नाही दिले तर एक ना एक दिवस हे लोक रस्त्यावर येतील। आणि इतकंच नाही
तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा हे लोक बदल करू शकतील. आमचं म्हणणं काय, लोकांनी कुणाचा हे करू नये, पण हे आमचा प्रश्न लोकप्रतिनिधींना सगळ्याच पक्षांचा आहे की तुम्ही यांच्यासाठी पुढं काय येत नाही, कुठे समूहावर दबाव टाकण्यासाठी. कारण मी सांगितलं, एकदा आम्हीच म्हटलं होतं की कुठे समूह हा पैसे कुणाचे बुडवू शकणार नाही. लोकांना धीर देण्याचं काम त्यावेळेस आमच्यासारख्या काही सामान्य लोकांनी केलं होतं. मात्र आज आणखीनही बी एवढं झालं असताना आज बी त्या लोकांचे पैसे परत मिळत नाहीत. तारखावर तारखा लोक आल्यानंतर एक दिवस फक्त हे मल्टीस्टेटचं या क्रेडिट सोसायटीचं एक दिवस हे शटर उघडलं गेलं. अनेक लोकांना आपण बघतोय, मामा इकडे कुणाकडे तुमचं हे आपण बघू शकतो. या ठिकाणी कालच्या तारखेमध्ये तुम्हाला थोडं झूम करून मी या ठिकाणी दाखवतोय. या बँकेनं दिलेलं हे जे टोकन आहे, टोकन हे या व्यक्तीला दिलेलं आहे. याच्यावर तारीख जरा जवळून बघितली तर 11 तारीख आहे. याच्यावर आपण बघू शकता या टोकनवर 11 मार्च अशी आहे. 11 मार्चला काल आले, पण बँक बंद होती. मला म्हणायचं आहे, तुम्हाला जे काही करायचं ते व्यवस्थित करा, लोकांना विश्वासात घ्या. जर तुमची खरी नियत असेल लोकांचे पैसे देण्याची, हे बघा आणखीन काही लोक आहेत टोकन घेऊन, हे बी बघा 11 तारखेचं टोकन आहे. पण या ठिकाणी तुम्हाला काल आलतात का तुम्ही? आलतात, काल बंदच होतं. आपण बघू शकता, किमान बँकेचं हे काम आहे. बँक नाही म्हणता येते, आपण हे समजून घेऊया. ही बँक नाही आहे, ही क्रेडिट सोसायटी आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सगळ्या सामान्य लोकांनी बी लक्षात घ्यावं, यांना बँक आपल्याला म्हणता येत नाही. या मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी आहेत, यांच्यावर RBIचं पूर्णतः खरं तर नियंत्रण नाही आहे, फक्त परवानगी देण्या इतपतच आहे. त्याच्यानंतर जे जास्तीचे नियम असतात जसे बँकांना लागू आहेत तसे नसल्यामुळं कदाचित त्यांना या अशा प्रकारचे धंदे करायला संधी मिळते असावी. तुम्ही किती दिवसापासून चक्रा मारता इथं? म्हणजे 4 महिने होत आले तेवढे. अच्छा, पण किती त्याला 3 महिने कंटिन्यू राहत. शेवटी कुठलाही व्यवसाय चालवताना प्रतिष्ठा बी असते. आम्हाला माहिती कुठे ग्रुप एक बीड जिल्ह्यातील चांगला ग्रुप आहे, त्यांनी खूप मोठा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण लोकांचे पैसे बुडवून नाही, लोकांचे पैसे परत करून. आणि आम्हाला एवढंही माहिती आहे कुठे ग्रुपची एवढी क्षमता नक्की आहे की ते गोरगरिबांचे पैसे ते लवकर परत करू शकतात. आता प्रश्न एवढाच आहे आमचा की जो संदेह निर्माण केला चालला आहे अधूनमधून फक्त तारखावर तारखा देऊन आणि लोकांना फक्त असं संभ्रमित केलं चाललं आहे, याच्याबद्दल मात्र हे चुकीचं होऊ लागलं आहे असं आम्हाला वाटतं. याच्यासाठी आज इथं त्यांचा कुणीतरी माणूस पाहिजे किंवा त्यांनी नोटीस बोर्ड लावायला पाहिजेत. या अडथळ्यामुळं आम्ही या दिवशी आपण हे करतोय, तर इथं असं काहीच या ठिकाणी दिसत नाही. एवढीच विनंती आहे, किमान केस तालुक्यातील जनतेसाठी तरी आमची ही हाक आहे की कुठे प्रशासनानं, लोकप्रतिनिधी इथले असतील या सगळ्यांनी, आता निवडणुका येऊ लागलेल्या आहेत, लक्षात घ्या. लोकांचे एवढे पैसे जर सहज लोक कुणी असू द्यात, मी मगाच म्हणलं या लोकांच्या चुका नाही आहेत. सामान्य आम आदमी हा छोटे आपली मिळवलेली मिळकत त्याच्यावर जास्तीचे पैसे मिळावेत म्हणून ज्या काही अशा सोसायटी किंवा याच्यात पतसंस्थेमध्ये जास्तीचे पैसे मिळतात, निश्चित त्या ठिकाणी ते पैसे गुंतवतात. त्यासाठी त्यांना कुठलं मार्गदर्शन होत नाही समाजामध्ये. त्यामुळे आपण याचा विचार करावा आणि हे पैसे कुठे ग्रुपनं, ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या या समूहानं लवकरात लवकर लोकांचे परत करावेत, जेणेकरून लोक त्यांना पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवायला पात्र राहतील. मात्र जर नाही केलं तर याचे परिणाम त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठेसाठी आणि समाजव्यवस्थेसाठी सुद्धा घातक ठरतील, हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे.